कृष्ण भगवान की जय, सद्गुरु रामलाल महाराज की जय, संत गेंदाई की जय, भोपळे महाराज की जय, नवनाथ महाराज की जय. आता 39वा एवढे एकच अध्याय घ्यायचा आपल्याला. मग चरपटी नाथाने पूर्ती सर्व तीर्थक्षेत्र भेट झाले. मग चरपटी जो नाथ आहे त्या सर्व पूर्तीक्षेत्रात जे पूर्तीला जो काही तीर्थक्षेत्र आहे त्या सर्व तीर्थक्षेत्र काय दिल्या, भेटी दिल्या. सर्व देवदत्तांना दर्शन झाल्यामुळं त्याच्या मनात धन्य वाटलं. सर्व देवदत्तांना दर्शन झालं, त्यांच्या मनात धन्य वाटलं. त्यानंतर त्यांनी स्वर्ग पाताळ येथील सुद्धा सर्व तीर्थयात्रा केला. ते तिथे जे स्वर्ग पाताळ सगळ्या तीर्थयात्रा त्यानं केल्या. बद्रिकाश्रमात आल्यानंतर त्यांनी भोलेनाथाचे परम पवित्र दर्शन घेतलं. नंतर तो प्रजापती ब्रह्माकडे गेला. तेथे ब्रह्मदेवाने चरपटीनाथा सांगितले, हा नारद मुनी म्हणजे तुझा बंधू आहे, आता तू फिरून या व गुज गोष्टी करा. आता तुम्ही फिरायला जा म्हणे आणि गुज गोष्टी करा म्हणे, असं ब्रह्म म्हणला. मग नारद मुनी आणि चरपटीनाथ पुढे चाले गुज गोष्टी करायला चाले. ब्रह्मदेवाने चरपटीनाथ 1 वर्ष ठेवून घेतलं. त्या रोज नवीन पदार्थाची चव ब्रह्मदेव असे. चरपटीनाथाची ब्रह्मदेवाची उत्तम काय बडदास्त ठेवली होती. एके दिवशी नारद अमरपुरीत गेला. अमरपुरी म्हणजे काय, नारदाच्या नगरीत गेला. तेथे देवेंद्र इंद्र आपल्या सौंदर्य स्तंभाची पत्नी बरोबर बसला होता. नारदाची चेष्टा करावी असं इंद्राला वाटलं. म्हणून इंद्र म्हणला, अहो संदेवा, तुम्ही इकडे कशा आलात? आता कोणाचे भांडणं लावणार आहात? हे कळीच्या नारदाला काय म्हणतात, कळीचा नारद. इकडे तिकडं तो भांडणं लावित होता. आता कोणाचेच भांडण नाही. पुन्हा नमन करतो हे कळीचे नारद. म्हणजे तुला पुन्हा नमन करतो हे कळीच्या नारदा. इंद्राच्या वक्त्यामुळे सर्व इंद्र दरबार हसू लागला. सर्व त्याला नारदाला हसले. नारदाने अपमानाचा बदला घेणं ठरवलं. नारदाला वाटला पुण्याचा काय घेऊ आता बदला. त्याला फार वाईट वाटलं नारदाला. नारदाने बदला घेण्यासाठी चरपटीनाथाचा उपयोग करून घेणं ठरवलं. नारदांना बदला घेण्यासाठी चरपटीनाथाचा काय केलं त्यांनी उपयोग करायचा त्यानं ठरवलं. व नारद चरपटीनाथांना म्हणाला, हे चरपटीनाथ, चल आज मी तुला इंद्राच्या बागेत घेऊन जातो. चल मी तुला इंद्राच्या बागेत घेऊन जातो. इंद्राची बाग अत्यंत सुशोभित आहे. त्यापण त्या बागेतील फळे तर अत्यंत मधुर आहे म्हणे. अत्यंत सुशोभित आहे. त्यापण त्या बागेतील फळे अत्यंत काय मधुर आहे म्हणे. नारदाच्या आग्रहामुळं ते दोघे इंद्राच्या विशाल बागेमध्ये गेले. ते दोघं काय इंद्राच्या विशाल बागेमध्ये गेले. चरपटीनाथाला त्या बागेतील गोंडस मधुर मनमोहक फळं खाण्याची ती इच्छा झाली. त्यामुळे त्याने तसे नारदाला विचारलं होतं. नारद म्हणे, काय म्हणे, काय अडचणी म्हणे. आणि ते काय इंद्राचा दरबार होता. इंद्राचे ते काय होते, फळं होते. आणि ते भांडणं व्हावा असं कोणाला वाटायचं, नारदाला वाटायचं. नारदाने लगेच त्याला संमती दिली. त्या दोघांनी अनेक महिने असा नित्यक्रम सुरू होता. इंद्रा त्याबद्दल संशयाला, या बागेतील फळे एवढे कडक पार असताना कशी काय चोरल्या जातात. एके दिवशी पाळत ठेवून रक्षकाने त्या दोघांना पकडलं व नारदाने तिथून काय काढा, पळ काढा. मग चरपटीनाथ मात्र अडकला. त्यामुळे रागवून त्याने रक्षकावर वाताकर्षण असं सोडलं. तेव्हा सर्व रक्षक दूषित पडून त्यांच्या तोंडातून काय रक्त वाहू लागलं. इंद्राच्या दूताकरवी वार्ता लगेच कळाली. तसं इंद्र स्वतः त्याशी युद्ध करायला तयार झाला. चरपटीनाथामध्ये आणि इंद्रामध्ये खूप सैन्य मरणमुख झाले. शंकर व शिवगणी पण युद्धाला आले. शिवगण शंकराने त्यामध्ये दूषित पडले. हा स्वरूपात नारद पाहत होते. नारदांना फार बरं वाटत होते. ते म्हणाले, बरे झाले, हा लबाड इंद्राला शासन झाले. मला म्हणतो ना, मला म्हणलं मी हा कळीचा नारद म्हणून. देवादेव महादेवानी या अवस्था झालेली बातमी लक्ष्मीपती विष्णूला सांगितली. विष्णूने संतत होऊन आपले हुकुमी असं सुदर्शन चक्र चरपटीनाथाला सोडलं. पण चरपटीनाथ विष्णूचाच अवतार असल्याने सुदर्शन चक्र चरपटीनाथाचा प्रदक्षिणा घालून विष्णूजवळ परत आलं. तर त्याला मग चरपटीनाथ त्याने काय केलं, सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र चरपटीनाथाला चक्रा मारून बाहेर आलं. मग विष्णू गदा घेऊन चरपटीनाथाला धावून गेले. भगवान विष्णू गदा घेऊन धावून गेले. पण वाताकर्षणाची योजना केल्यावर विष्णू सुद्धा धाडकन काय जमिनीवर पडले. नंतर चरपटीनाथ नम्रपणे ब्रह्मदेवाला उभं राहिला. जाऊन काय उभं राहिला. नारद तिकडून येत होते. नारदाला पाहिला. इंद्राने त्याच्या चरण कमलाची पूजा केला. नारदाला पाहिल्यावर इंद्राने त्याच्या चरण कमलाची पूजा केली व क्षमा मागितली. नारदाने चरपटीनाथाला सर्वांना काय उठवण्याच्या काद्याला आदेश. नारदाने सांगितले, सगळे उठा म्हणे. ब्रह्मदेव चरपटीनाथाला घेऊन सत्यलोकात गेला. त्यानंतर मणिकर्णीच्या स्नान गेले. नंतर बळीकडे गेले. बळीच्या दोघांनी काय केला, आदर सत्कार केला. मग पण इंद्र जो होता, इंद्राला असं वाटलं की नवनाथाची एवढी विद्या कसं काय, एवढं कसं काय पॉवरफुल आहे.
कस काय एवढी त्याची शक्ती? आपण ही इंद्राची काय करायची, ही नवनाथाची विद्या आपण काय करायची, शिकलं पाहिजे. ही नवनाथाची विद्या आपल्याला काय करायचं, शिकूया. त्यांनी त्यांच्या गुरुला विचारलं की नवनाथाची विद्या आहे ती आपल्याला काय करायची म्हणे, शिकायची म्हणे. त्याने तुला नवनाथाची विद्या जर शिकायची असेल म्हणे, नवनाथाची विद्या जर तुला शिकायची असेल तर तुला काय करावं लागेल, त्यांचं त्यांची तुला सेवा करावं लागेल, त्यांची तुला पूजा करावं लागेल. मग ते गोड गोड बोलून ते काय करेल, तुझ्याकडून ते विद्या आहे ना शिकून ती विद्या तुला काय म्हणते, शिकवतील म्हणे. मग काय ते म्हणे मग तुला काय करतील म्हणते, विद्या शिकवतील म्हणे. मग ते म्हणे ठीक आहे. मग ते तू काय कर, या 9 जणाला उद्या काय बोलव, जेवायला बोलव. आता 9 जण उद्या काय येणार आहे, जेवायला येणार आहे. 9 जण तू आता उद्या जेवायला बोलव. काहीतरी करून जे मच्छिंद्रनाथ मीननाथाला काय विद्या शिकवणार आहे तो तिथं काहीतरी रूप घेऊन त्याचं ऐक. आणि नवनाथाची विद्या काय तू ऐक म्हणे. पहिले तू या 9 जणाला काय जेवायला बोलव म्हणे. आता 9 जण उद्या काय येणार आहे, जेवायला येणार आहे. अशा प्रकारे मग त्यांना ठरवलं की आपल्याला आता ही चोरून का होईना पण नवनाथाची विद्या आपल्याला शिकायची, असं त्यांना ठरवलं. मग आता उद्या आपण येऊ. आता उद्याच किती वाजता काय पोथी घ्यायची, पूर्वी प्रेम कृपादयाची, सर्वांगी सुंदर विषेदुराची, कंठी झळके माळ, गळा शोभे माळ, मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओठी कुंकुम केशरा. हे दळित मुकुट शोभतो बरा, रुंझुनते नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेना. दास रामाचा वटवाही सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन, कामना पूर्ती.